मॉर्निंग, शुभ सकाळ. प्रिया असलवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. पाठोपाठ एक सण आपले येतात आणि आपण साजरे करतोय. गणपती झाले, आता दसरा, मग दिवाळी. आणि दसरा सण मोठा नाही, आनंदात तोटा. तर चालली आता सकाळची गडबड. अहो करतायत सगळं, टेबल वगैरे क्लीन, देवारा स्वच्छ करायचं आहे. आज कसं म्हणजे 9 दिवस घट बसलेले असतात ना, मग आता देवांची व्यवस्थित पूजा करायची. तर पण त्याआधी आम्हाला चहा लागतो बरं, चहाशिवाय कामाला वेग येत नाही. अहो ना, म्हटलं संपूर्ण ते सगळं वरचं पुसून घ्या, कारण तिथे काय माझा हात पोचत नाही ना. मी तोपर्यंत रांगोळी वगैरे काढून घेतली पटापट. इकडे चहा उकळायला ठेवलाच आहे. म्हटलं चहा होईपर्यंत हे सगळं स्वच्छतेचं काम करून घेऊया, म्हणजे मग देवाची पूजा करायला मिळेल. बरं वाटतं असे सण वगैरे असले ना की खूप छान वाटतं, समाधान वाटतं. आणि सगळ्या घराघरामध्ये उत्साह असतो. कालच मी सगळं तोरण वगैरे घेऊन आली होती येता येताच. तर चहा घेऊया, आता देवपूजेला सुरुवात करूया. हे सगळा देवारा स्वच्छ क्लीन केला, कारण काय 9 दिवसाची सगळी फुलं वगैरे वाहिलेली सगळं त्याच्यामध्ये होतं. अजिबात मी हलवले नव्हते ना देव, ह्यानेच पाणी शिंपडायचे फुलाने. तर हा बघा माझा छोटासा देवारा आहे, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसते सगळी पूजा. म्हणजे अगदी मार्गशीर्षाची पूजा असू दे, हरतालिकेची पूजा असू देत, किंवा आता पाठीपूजन, वहीपूजन, हत्यारांचं पूजन, मी सगळं एकाच ठिकाणी करते. पूर्वी मी वेगवेगळ्या ठिकाणी करत होती, पण आता जागा तशी थोडी आहे आणि छोट्याशा जागेत ॲडजस्ट करायची आपल्याला सवय आहे, हो की नाही. मस्तपैकी आता गाणी लावली आहेत, भजन लावले आहे, देवाचंच नामस्मरण करत करत हे सगळं चाललेलं आहे. पण का कुणास ठाऊक, हे जेव्हा मी करते नाही देवपूजा, तेव्हा माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. म्हणजे सगळ्यांनाच मिळतं, पण ना याच्यामध्ये ना एक देवांना स्वच्छ करणं, त्यांना काय म्हणतात ना, सगळं मुकुट वगैरे घालणं, आणि ह्याच्यामध्ये ना मन अगदी रमून जातं. आणि असं वाटतं कोणीतरी आपल्या जवळचं आहे, त्यांची आपण काळजी घेतो आहे, त्यांना न्हाऊ माकू घालतो आहे आणि त्यांच्याबरोबर आपलं हितगुज करतो आहे, असं सगळं वाटत असतं. चला होनी आता बघा तोरण लावायला सुरुवात केली. ते त्यांचंच काम ना, आमच्यासारख्यांचं कुठं. आमची कामं सगळी असतात ती जमिनीवरची. माझे हात काही बाई आकाशाला टेकत नाहीत. आम्ही आपले हेल्पर म्हणूनच काम करतो आणि सूचना देतो. चला किती प्रसन्न वाटतं आहे. साधं सुधं का असेना, पण बाहेर छोटीशी रांगोळी, छोटी का म्हणते, कारण मी ते छाप काढूनच केले, कारण मला एवढी काही जमत नाही, वेळ पण नाही. आता दसऱ्याची पूजा झाली, छान हत्यारांची पूजा होणी केली. काही सण, काही परंपरा, काही उत्सव हे काहीतरी खास कारणाने असतात. त्याच्यामागे काही पौराणिक कथा आहेत, त्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. सत्य असत्य यापेक्षा त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं ते महत्त्वाचं. षड्रिपुग्रस्त रावणाला दहन करायचं मनातल्या, बाकी काय. हेच तर. देवपूजा वगैरे आटपून झाली. आता म्हटले आहुना म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊया सकाळी सकाळी. निम्मा अर्धा स्वयंपाक झाला आहे, निम्मा अर्धा आल्यावरच करणार आहे. तर ही साडी नेसली, ते चेंबूरमध्ये मी घेतली होती. तुम्हाला मी साडी दाखवली होती आणि हा ब्लाऊज पण दाखवला होता. आणि म्हटलं आज दसऱ्याच्या निमित्ताने नेसावं, सणासुदी निमित्त आपल्या साड्या बाहेर येतात. चला आता मंदिरात जाऊया. खूप छान मंदिर आहे, मला खूप आवडतं ते. हे आहे आमच्या इथलं जागृत स्वयंभू शिवमंदिर. खरं तर हे मंदिर म्हणजे कसं झालं माहिती आहे की, इथे पूर्वी काही नव्हतं, सगळं पाणी होतं आणि अशी म्हणजे एकदम खाली उतरून ती शिवलिंग होतं, ते पण असं ओबडधोबड होतं. आणि तिथे एक दाम्पत्य रोज त्याची पूजा करायचं. मग हळू लोकांची श्रद्धा बसत गेली आणि हे मंदिर नंतर इथं बांधण्यात आलं. आजूबाजूचा परिसर डेव्हलप करण्यात आला. पंचमुखी हनुमानाची इथे स्थापना करण्यात आली. हळूहळू लोकांना हे मंदिर माहीत झालं, कारण हे एकदम झाडात आत आहे, रस्त्याने दिसतच नाही. आणि म्हणूनच मला ते खूप आवडतं. असं एकदम शांतपणे आत आल्यावरच आपल्याला ह्या मंदिर दिसतं. आज शांतपणे दर्शन घेता आलं. स्वयंभू असं आहे, इतकी गर्दी असते महाशिवरात्रीला आणि खूप प्रसन्न वाटतं. बघा ना, सगळा निसर्ग आहे. म्हणजे शहरामध्ये तुम्हाला अशी जागा, म्हणजे इथे सगळं हायवे रोड आहे, पण बाजूला इतकी झाडं, सुंदर वातावरण आहे ना, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटते. बघा ना, झाडांनीच त्याला कव्हर केलेलं आहे, सगळं झाडांनीच कव्हर केलं आहे. इतकं छान आजूबाजूला त्यांनी झाडं लावली आहेत. आता भरपूर सोयी केले. पहिल्यांदा आता एवढीशीच पिंड होती, छोटंसं होतं एवढंसं. हळूहळू त्याचं आता सगळं लोकांची जशी श्रद्धा वाढत चालली, मदतीचे ओढ यायला लागले, तसं तसं ते डेव्हलप होत गेलं आहे. आणि ते जे महादेवाची जी पिंड आहे ना, ती अशी खाली उतरून जायची, आतमध्ये आहे. चला आम्ही नेहमी येतो या मंदिरात, मला आलं की खूप प्रसन्न वाटतं. हे सर्व नवग्रह आहे. खाली होती ही पिंड, बाजूने सगळ्या पाणी होतं, पाणी होतं इथे सगळं.
आसपास सगळं पाणीच आहे तिकडे पलीकडे. आता हे सगळं बांधलं आहे व्यवस्थित, पण त्यांनी ते मूळ स्थानाला धक्का नाही लावला. मूळ स्थान असं खालीच ठेवलं आहे, बांधकाम सगळं वर केलं. दर्शन झाल्यावर मस्तपैकी मंदिराच्या आजूबाजूने फिरलो, लावलेली सगळी झाडं वगैरे पाहिली. जरा परिसरात फिरलं की छान वाटतं. सगळं हिरवंगार, नवीन नवीन काही झाडं लावली आहेत, ते सगळं पाहिलं. खूप छान वाटतं. शांत आहे. अहोंना म्हटलं चला निघूया घरी, जाऊन मला स्वयंपाक करायचा आहे. मंदिरातनं काय पाय निघे ना त्यांचा पण ना. मस्त झोप काढून झाली आहे, निवांत. सुट्टी असली की असं असतं. चल चहा वगैरे सगळं झालं आहे, आता किचनमध्ये वळायचं आहे. खरं तर सकाळचा स्वयंपाक साधाच केला, कारण घरात कुणी नव्हतं जेवायला. म्हणजे मी आणि आकाश होतो. अहो कुठे कार्यक्रमाला गेले होते आणि मला ॲक्च्युली मला पुरी आणि छोले असं करायचं होतं. मी छोले बनवले, पण चपात्या केल्या, भटुरे काय बनवले ते आता संध्याकाळी बनवायचे. चला आता मोर्चा वळवला आहे किचनकडे, दोघांनी पण, कारण सुट्टी आहे ना. आहोने आता कांदा सलाड करायला घेतलं. मी म्हटलं चला भटुरे करूया. छोले तर आहेतच, गरम करायला ठेवलेत, आणि म्हटलं फ्राय करायला ते काम अहोंचंच आहे. हां, आता मागच्या व्हिडिओत तुम्ही कोणतरी म्हटलं तर अहोने एकदम फाईन पनीर ठेवलं होतं. त्यांचं काम व्यवस्थित असतं, परफेक्ट असतं. माझं कसं गडबड असते, कारण पुरुषांना कसं तेवढं एकच काम करायचं असतं, मोजकीच कामं करायचं असतं. ते एकदम व्यवस्थित करतात काटेकोर. आपल्याला 10 कामं करायची असतात, त्याच्यामुळे तेवढं फिनिशिंग माझ्या तरी कामाला नसतं. आणि खरं सांगू का, मला खूप अहोंचं कौतुकच वाटतं, कारण ना त्यांचं स्वयंपाकघरात खूप बारीक लक्ष असतं. एकंदरीत संसारातच, घरातल्या प्रत्येक गोष्टीत. माझं इतकं नसतं, पण त्यांचं खूप असतं. अगदी चमचा एखादा गायब झाला तरी त्यांना कळतो, आणि ते सतत किचनमध्ये असतात सूचना द्यायला मला. आणि आमच्या गप्पा होतं अशा किचनमध्येच रंगतात, कारण बाहेर बसून ते म्हणतात मी एकटा काय करू, तुझ्यासोबतच येतो, गप्पा पण होतील आणि मला मदतही होते. आणि असं खास असेल ना तर अगदी आवर्जून येतात किचनमध्ये. चला कधी कधी म्हणते हो तुम्ही बाहेर जाणार, मी करते ना सगळं, कारण त्यांच्या सूचना असतात ना, त्या मला कधी कधी नको वाटतात. चला मस्तपैकी अहोंनी पापड तळले आहेत. आता मस्त गरम गरम काय म्हणतात ना, जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ एंड करते. तुम्हाला दसऱ्याच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत दसरा होऊन गेलेला असेल तरीसुद्धा. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. भेटूया, बाय बाय.